महिन्यातील कोणत्याही पहिल्या शुक्रवारी किंवा येणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारी तुम्ही वैभव लक्ष्मीचे 11 किंवा 21 तुमच्या इच्छेनुसार जे व्रत आहे ते करू शकता. सर्वात अगोदर देवांचं आचमन करून संकल्प घ्यायचा आहे. तुम्ही कोणत्या इच्छेसाठी आणि किती शुक्रवार व्रत करणार आहात त्याचा संकल्प पूजेच्या जिथे मांडणी करणार आहात ती जागा गंगाजलाने स्वच्छ करून चौरंगावरती वस्त्र अंथरून सर्वात अगोदर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे. त्यानंतर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीच्या मूर्तीला पंचोपचारे अभिषेक करून घ्यायचा आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कलश स्थापना करायची आहे. एक नाणं, सुपारी, हळद, कुंकू, थोडेसे तांदूळ आणि फूल ठेवायचं. त्याच्यावरती 5 खाऊची पानं आणि मग एक ताम्हण ठेवायचं. एक चांदीचा कॉईन ठेवायचा आहे. जर तुमच्याकडे चांदीचा सिक्का नसेल तर नाही ठेवला तरी काही हरकत नाही. सोन्याची एक वस्तू ठेवायची आहे. सोन्याची नसेल तर चांदीची ठेवली तरीही काही हरकत नाही. हे जे व्रत आहे ते आपल्याच घरी करायचं आहे. मासिक धर्म अडचण काही आलं तर हा शुक्रवार न धरता पुढच्या शुक्रवारी तुम्हाला पूजा करायची आहे. दिवसभर उपवास करायचा आहे. फळाहार तुम्ही घेऊ शकता. दिवसातून एकदाच आपल्याला जेवण करायचं. कांदा, लसूण आजच्या दिवशी वर्ज्य करायचे आहे. देवीला तांदळाची खीर किंवा कोणत्याही गोडाचा नैवेद्य दाखवून आरती करायची. किमान शुक्रवारी तरी आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. शक्यतो बाहेरचं अन्न, परअन्न जे आहे ते टाळावं. घरामध्ये सात्विक भोजनच करायचं आहे. आता लक्ष्मीची अपार कृपा मिळवण्यासाठी हे व्रत अत्यंत फलदायी ठरतं. त्यामुळे तुम्हाला शक्य असेल तर हे व्रत तुम्ही येणाऱ्या श्रावण महिन्यातील पहिल्या शुक्रवारपासून सुद्धा सुरू करू शकता. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की तुम्ही मला विचारू शकता.